टेमसेल तुमच्या शरीरात हेल्थ आणि त्याचे जे फंक्शन आहेत आणि ते प्रत्येक बॉडीमध्ये विविध पार्ट आहेत त्याच्यामध्ये काय करत असतो, विविध प्रकारे काम करत असतो. जसं की आपण एखाद्याला म्हणतो पहा, तो एकच व्यक्ती आहे पण तो वेगवेगळी कामं करू शकतो. तसं मित्रांनो टेमसेल हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की तो तुमच्या शरीरात केसापासून पायाच्या नखापर्यंत जेवढी काय ऑर्गन्स आहेत तर ह्या ऑर्गनमध्ये सगळ्यात जास्त उपयोगाला येणारा घटक जर कुठला असेल तर टेमसेल असतो. मित्रांनो हा टेमसेलच शरीराला रिजनरेट म्हणजे काय, नवीन बनवायचं काम, रिपेअर म्हणजे काय तर व्यवस्थित करण्याचं काम आणि रिप्लेसमेंट म्हणजे जुनं काढून नवीन भरण्याचं काम मित्रांनो करत असतो. तर मग ही पेशी बनायला 120 दिवस ते 1000 दिवस एवढा वेळ लागत असतो. मित्रांनो जी व्यक्ती हेल्दी आहे, हेल्दी म्हणजे काय, जो व्यक्तीला कुठलाच आजार नाही त्याची पेशी 120 दिवसात बनत असते मित्रांनो ही टेमसेलची. मग तुम्ही विचार करा, आणि ज्यांना आजार आहे, खूप मोठा आजार आहे तर त्यांची याच पेशी बनायला 1000 दिवसापेक्षाही जास्तचा वेळ लागतो. म्हणजे त्या व्यक्तीनं कमीत कमी 3 वर्षापेक्षा जास्त वेळ स्वतःच्या शरीरासाठी रिजनरेशनसाठी, रिप्लेसमेंटसाठी आणि रिपेअरसाठी दिलाच पाहिजे. मग त्यामध्ये पहिली गोष्ट आहे बोन मॅरो. मित्रांनो बोन मॅरो तुमच्या शरीरामध्ये हाडांमध्ये असतो. हाडाच्या आतमध्ये जो घटक असतो मित्रांनो तो बोन मॅरो असतो. तर हा बोन मॅरो महत्त्वाचं म्हणजे ब्लड सेल प्रोड्यूस करत असतो. त्याच्यामध्ये लाल रक्तपेशी असतील, पांढऱ्या रक्तपेशी असतील आणि त्याच्यानंतर प्लेटलेट असतील. तर ह्या बनवायला मदत करतात पहा, म्हणजे रक्त बनवायला मदत करतात. मग यात एखाद्याच्या शरीरामध्ये जर लो बीपीचा त्रास असेल, महिलांमध्ये शक्यतो जास्त असतो, तर मित्रांनो त्यांचे हाडं कमजोर असतात आणि त्यांना पित्ताचा त्रास असतो, त्यामुळं त्यांचे हाडं कमजोर झालेले असतात. त्याच्यानंतर मेंटेन ब्लड सेल प्रोडक्शन, त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो ऑक्सिजन डिलिव्हरी, ज्यांच्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी जास्त बनतात त्यांच्याच शरीरामध्ये ऑक्सिजन हा सर्वात जास्त जात असतो. म्हणजे लाल रक्तपेशी बनवायचं काम सुद्धा मित्रांनो टेमसेल करतात आणि ह्या बनतात बोन मॅरो म्हणजे हाडांमध्ये बनत असतात. लक्षात घ्या. तर तुमचं इम्युनिटी फंक्शन व्यवस्थित ठेवण्याचं कामच मित्रांनो हाडं करत असतात. ज्यांची हाडं खराब मित्रांनो त्यांचं शरीरच खराब. म्हणून तर आपलं समर्थ सक्सेसचं ऑर्थो किट जर नुसत्या हाडांसाठी दिलं तरी पण मित्रांनो त्यानं बऱ्यापैकी आजार लोकांचे बरे झालेले आहेत, की ज्याच्यामध्ये गँग्रीनसारखा आजार असेल मित्रांनो, पित्ताचा आजार असेल, पोटाचा आजार असेल, मसलचा आजार असेल, झोपेचा आजार असेल, हा बरं व्हायला कारण मित्रांनो त्यांची हाडं बरं झाली. म्हणजे हाडाच्या आतमधलं टेमसेल मित्रांनो काय झालेलं आहे, बरं झालेलं आहे. ज्याच्यामध्ये बोन मॅरो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, तुम्ही समजून चला. त्याच्यानंतर ब्रेन अँड नर्वस सिस्टम. मित्रांनो ब्रेनच्या पेशी ह्या डॅमेज होतात ज्यावेळेस एखादा व्यक्ती मानसिक विकारामध्ये रोगी असेल किंवा त्यांची नस दबलेली असेल, पार्किन्सन सारखा आजार झाला असेल किंवा पॅरालिसिस सारखा आजार झाला असेल, त्यांची ब्रेन आणि नर्वस सिस्टम ही डॅमेज झालेली असते. मग त्याच्यामुळे मित्रांनो त्यांचे इमोशन्स हे कंट्रोल राहत नाहीत. म्हणजे काय, त्यांचे जे मत आहे म्हणजे त्यांचे जे इमोशन्स असतात पहा, चिडचिडेपणा असेल, आनंदी राहणं असेल, ही व्यवस्थित होत नाही. तर त्याला कारण आहे तुमचं ब्रेन, आणि त्या ब्रेनला व्यवस्थित ठेवण्याचं काम हे नर्वस सिस्टम मित्रांनो करत असते. आणि त्या नर्वस सिस्टमला रिपेअर करण्याचं काम, रिजनरेट करण्याचं काम, रिप्लेसमेंट करण्याचं काम मित्रांनो ह्या नॅचरल टेमसेल करत असतात. त्याच्यानंतर तुमच्या संपूर्ण बॉडीला कंट्रोल करण्याचं काम मित्रांनो पिट्युटरी ग्लँड आणि पिनियल नावाची ग्लँड करत असते. तर त्या ग्लँडला सुद्धा व्यवस्थित ठेवण्याचं काम टेमसेल करते. म्हणून आपलं टेमसेल तुम्ही मतिमंद बालकांमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मतिमंद लोकांमध्ये सुद्धा देऊ शकता, जेणेकरून त्यांची नक्कीच
हेल्प म्हणजे त्यांची बुद्धी वाढायला नक्की सुरुवात होईल. किंवा एखादा मुलगा जर अभ्यासामध्ये कमी असेल, त्याची वाढ होत नसेल, शारीरिक वाढ, तर त्याच्याही मध्ये मित्रांनो आपण टेमसेल देऊन नक्की चांगला रिझल्ट देऊ शकतो. त्याच्यानंतर स्किन विकारामध्ये जसं की सोरायसिस असेल, पिंपल्स असेल, वांग असतील, चेहरा काळा पडला असेल, त्याच्यानंतर गँग्रीन सारखा आजार झाला असेल, त्याच्यानंतर स्किनवर फोड येत असतील, सतत त्या व्यक्तीला पांढरे डाग येत असतील, तर मित्रांनो त्या ठिकाणच्या पेशी रिजनरेट करण्याचं काम मित्रांनो टेमसेल करत असतं. त्याच्यानंतर हेअरफॉल जे असतंय, म्हणजे स्किनमध्ये हेअरफॉल पण आहे पहा मित्रांनो, तर त्या स्किनमध्ये जास्तीत जास्त लोकांमध्ये केस गळतीचं प्रमाण असतं, तर त्या केस गळतीला सुद्धा मित्रांनो कंट्रोल करण्याचं काम हे टेमसेल पेशी करत असतात. त्याच्यानंतर स्किनमध्ये आपल्या ज्या ग्लँड असतात, ज्याला धर्मग्रंथी असं म्हटलं जातं, ज्याच्या माध्यमातून घाम ॲक्च्युली बाहेर जात असतो, ऊन आतमध्ये येत असतं, व्हिटॅमिन डी आतमध्ये येत असतं, तर मित्रांनो ते व्हिटॅमिन बनवायला व्यवस्थित मदत सुद्धा मित्रांनो टेमसेल करत असतं. त्याच्यानंतर स्किनमध्ये पहा नमी देण्याचं काम, म्हणजे काय, त्याला ओलं ठेवण्याचं काम. काहींची स्किन ड्राय असते पहा, तर ती ऑइली ठेवण्याचं काम सुद्धा मित्रांनो हे टेमसेल करत असतं. त्याच्यानंतर हे टेमसेल तुमच्या बॉडीमध्ये टेम्परेचर खूप महत्त्वाचा पार्ट आहे मित्रांनो, तर ते टेम्परेचर व्यवस्थित ठेवण्याचं काम सुद्धा आपल्या शरीराची स्किन करत असते आणि त्या स्किनला व्यवस्थित ठेवण्याचं काम टेमसेल करत असतं. त्याच्यानंतर मित्रांनो पहा, टेम्परेचर तुम्ही म्हणाल की बॉडीमधलं टेम्परेचर हे लिव्हर आणि स्किनवर डिपेंड असतं आणि मोठ्या आतड्यावर डिपेंड असतं. म्हणजे काय, जर तुम्ही पहा पूर्वी काय व्हायचं, एखाद्या मुलाला ताप आल्यानंतर त्याच्या डोक्यावर, त्याच्या पोटावर थंड पाण्याची पट्टी ठेवली जात असायची. मग ती पट्टी नक्की थंड पाण्याची स्किनवर जरी ठेवली तरी तुमच्या बॉडीला पहा ताप कमी करत होता. म्हणजे अगदी कुणालाही कुठलाही प्रकारचा ताप येऊ द्या, जसं की चिकनगुन्या, डेंगू, मलेरिया, गोचेड ताप, यामध्ये कोणत्याही प्रकारचा ताप येऊ द्या मित्रांनो, तर तो ताप अर्जंट कमी करायचा असेल तर थंड पाण्याची पट्टी किंवा मिठाच्या पाण्याची पट्टी मित्रांनो आपल्या बॉडीवर म्हणजे पोटावर ठेवा. 100% ताप हा कंट्रोल होतो. तर ते टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम मित्रांनो स्किन करत असते. तर त्या स्किनला व्यवस्थित ठेवण्याचं काम, स्किनचं टेम्परेचर म्हणजे त्वचेचं टेम्परेचर व्यवस्थित ठेवण्याचं काम सुद्धा टेमसेल करत असतात. त्याच्यानंतर इंटेस्टाईन म्हणजे गुड बॅक्टेरिया, ज्याच्यामध्ये आपण प्रीबायोटिक्स, प्रोबायोटिक्स म्हणतो, जे की मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने, दही खाल्ल्याने किंवा पपई खाल्ल्याने, त्याच्यानंतर अननस खाल्ल्याने आपल्या मोठ्या आतड्यात जठरामध्ये मित्रांनो जे घटक मिळतात, की जे तुम्हाला सांगतो बॅक्टेरिया मिळतात, गुड बॅक्टेरिया असतात ते आपल्या शरीरातले, ताक पिल्याने. तर हे गुड बॅक्टेरिया जे आहेत ते गुड बॅक्टेरिया रिजनरेट करण्याचं काम, त्यांना मेंटेन करण्याचं काम आणि त्यांचं न्यूट्रिशन ॲब्झॉर्वेशन म्हणजे तुम्ही जे खाताय त्यातले जे न्यूट्रिशन आहेत हे रक्तामध्ये पुरवण्याचं काम मित्रांनो मोठ्या आतड्यातल्या ज्या लहान लहान पेशी आहेत किंवा बॅक्टेरिया आहेत हे करत असतात. तर मित्रांनो काय होतं की त्या पेशींना व्यवस्थित ठेवण्याचं काम, त्या पेशींना रिपेअर करण्याचं काम, त्या पेशींना रिप्लेस करण्याचं काम, त्या पेशींना रिजनरेट करण्याचं काम मित्रांनो टेमसेल करत असतं. ज्याचा फायदा काय होतो मित्रांनो, तुमचे डायजेस्टिव्ह सिस्टम व्यवस्थित होते, त्याच्यामुळं तुमचे इम्युनी फंक्शन चांगले होते, ज्याच्यामुळं मित्रांनो अगदी याच्यासारखा भगंदरसारखा आजार असेल, मूळव्याधासारखा आजार असेल, हा रिपेअर व्हायला काय होते, मदत होते. मोठ्या आतड्याचं फंक्शन व्यवस्थित झाल्यानंतर वात सुद्धा पहा पूर्णपणे कमी येतो. ओके, तर ह्या अशा पद्धतीनं हे टेमसेल आहे. त्याच्यानंतर मसलचा प्रॉब्लेम पहा, मसलचे जे फायबर्स आहेत म्हणजे ज्यांचा मसल लॉस होतो, आर ए फॅक्टरमध्ये, थायरॉइडमध्ये, आणि जी लोक ही वापरतात, म्हणजे लक्षात घ्या, जी लोक स्टेरॉइड वापरून बॉडी बनवतात तर त्यांचे बॉडीला काय होतं मित्रांनो,
त्या मसल फायबर बनत असतात. तर त्या मसल फायबरला मेंटेन करण्याचं काम, मसल मासला व्यवस्थित बनवण्याचं काम आणि मसल फंक्शन व्यवस्थित बनवण्याचं काम मित्रांनो त्या टेमसेल बनवत असतात. मग जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा काय होतो, तर तुम्ही त्याच्यामुळं चालू शकता व्यवस्थित, म्हणजे तुमची जी मूवमेंट आहे बॉडीची ती व्यवस्थित होऊ शकते. त्याच्यानंतर तुमच्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते पण व्यवस्थित होतं. मसलला पण, अंगाला ताप आला म्हणजे मसलला पहिल्यांदा येतो पहा, तर ते बॉडी टेम्परेचर व्यवस्थित ठेवण्याचं काम होतं. त्याच्यानंतर तुमची जी बॉडी आहे ती ढंगकी बॉडी, म्हणजे काय, बॉडी बघा एखाद्याची जर बॉडी फॅटी असेल तर ती कशी आडप बिडप दिसत असते, म्हणजे नाही का व्यवस्थित दिसत नाही. तर ती व्यवस्थित दिसण्याकरता सुद्धा मित्रांनो मसलचे टेमसेल कामी येतात. त्याच्यानंतर हृदयाचे पहा, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे हृदय. तर त्या हृदयाचे जे टिश्यू आहेत हे डॅमेज झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो एक आजार होतो ज्याच्यामध्ये कार्डिक मध्ये एक मसल असतो, जो मसल पंपिंग करण्याचं काम करत असतो. तर ते पंपिंग करणारा जो मसल आहे त्याला रिजनरेट करण्याचं काम मित्रांनो सुद्धा टेमसेल करत असतात. त्याला व्यवस्थित ठेवण्याचं काम सुद्धा टेमसेल करत असतात. त्याच्यामुळं होतं काय की तुमच्या बॉडीतील जो ब्लड फ्लो आहे जो कमी किंवा जास्त असतो त्याला व्यवस्थित ठेवण्याचं काम करतात. म्हणजे जास्त झाला तर हार्ट अटॅक येतो, कमी झाला तर लो बीपी सारखा अटॅक येतो मित्रांनो. त्याच्यानंतर व्हेरिको वेन सारखा प्रॉब्लेम येतो. त्याच्यानंतर गँग्रीन सारखा विकार होतो. त्याच्यानंतर हृदयविकारातले बरेचसे आजार मित्रांनो काय होत असतात त्या पंपिंग व्यवस्थित न झाल्यामुळं. तर त्याला व्यवस्थित ठेवण्याचं काम मित्रांनो टेमसेल करत असतात. त्याच्यानंतर त्यामुळं होतं काय, जर त्या टेमसेलने व्यवस्थित काम केलं तर तुमचं हृदय व्यवस्थित होतं, म्हणजे काय, तुमचा हृदय प्रेशर जो आहे तो नॉर्मल होणार. त्याच्यानंतर पंप व्यवस्थित काम करणार. त्याच्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर हेल्थ, म्हणजे काय, हृदयाची जी हेल्थ आहे पहा, आजकाल कार्डिक अटॅक येतो. कार्डिक अटॅक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये लोकांना डॉक्टरपर्यंत सुद्धा जायला मिळत नाही, त्याला कार्डिक अटॅक म्हणतात, ज्याच्यामध्ये रक्त पुरवठाच बंद होतो पहा. मग तुम्ही कितीही मोठा पंप केला तरी तो काय होतं, कामच करत नाही. तो व्यक्ती जागेला मृत्यू पावतो. त्याला लो बीपीचा अटॅक म्हणतो पहा मित्रांनो. आपण लो बीपीवर सुद्धा आपण मीटिंग घेतली होती, त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता. तर त्याला कार्डिक अटॅक म्हणतात. तर त्या पद्धतीने मित्रांनो होत असतंय. तर त्या हृदयाच्या पेशींना रिजनरेट करण्याचं काम टेमसेल करत असतात. त्याच्यानंतर लिव्हर पहा मित्रांनो, लिव्हरला हेल्दी करणं हे पहिलं तुमचं काम आहे. जगामध्ये तुम्हाला कुठला, म्हणजे तुमच्या शरीरात कुठलाही आजार होऊ द्या, पहिली गोष्ट तुम्ही लिव्हरला हेल्दी ठेवलंच पाहिजे. पहा का महत्वाचं मित्रांनो, कारण की त्याच्यामध्ये हॅपॅटायटिक टेमसेल असतात. ह्या टेमसेल काय करतात, रिजनरेट लिव्हर टिश्यू करत असतात. म्हणजे तुम्हाला मी जसं की सांगितलं, लिव्हर अर्धा जरी कापला तरी तो पूर्ण बनतो, कारण की त्या हॅपॅटायटिक ज्या टेमसेल आहेत मित्रांनो तो लिव्हर पूर्ण बनवायचं काम करतात. तर त्या ज्या टिश्यू आहेत त्या व्यवस्थित बनवण्याचं काम, लिव्हर फंक्शनला मेंटेन करण्याचं काम आणि त्याचं डेटॉक्सिफिकेशन म्हणजे त्यातली घाण बाजूला काढण्याचं काम मित्रांनो त्या हॅपॅटायटिक टेमसेल करत असतात. पहा ह्याचा फायदा काय होतो, जी लोक दारू जास्तीत जास्त पितात त्यांचे लिव्हर किडनी फेल होत असते. त्याच्यानंतर जे लोक अपचन, ज्यांना पित्त होतं, गॅस्ट्रिक प्रॉब्लेम होतो, अपचन होतं, थायरॉइड होतं, तर त्यामध्ये लिव्हर हा सर्वात जास्त डिस्टर्ब आणि डॅमेज असतो. तर त्या लिव्हरला डेटॉक्सिफाय करण्याचं काम मित्रांनो ह्या टेमसेल करत असतात, कारण त्या रिजनरेट झाल्यामुळं. त्याच्यामुळे तुमचा मेटाबॉलिझम रेग्युलेट होतो, ज्याच्यामुळे फॅट शरीरामध्ये कमी बनतं, त्यामुळं फॅटी होण्याचं प्रमाण कमी होतं मित्रांनो. आणि त्याच्यानंतर प्रोड्यूस द बाईल पहा, काही लोकांचं जे पित्त आहे हे अन्नामध्ये न मिसळता रक्तामध्ये मिसळत असतं. पहा खूप महत्वाचं मी बोलतोय की काही लोकांचं जे पित्त आहे हे अन्नामध्ये मिसळायला पाहिजे, ते रक्तामध्ये मिसळत असतं. त्याला कारण आहे मित्रांनो की बाईल सिक्रेशन. तर हे बाईल सिक्रेशन म्हणजे पित्त तयार होणं आणि ते तयार झालेलं पित्त हे अन्नामध्ये मिसळणं, ही जी प्रोसेस आहे याला काय होतं मित्रांनो मदत करत असतं. ओके.
त्याच्यानंतर पहा पॅनक्रियाज खूपच महत्वाचा पार्ट आहे. 40 कोटी लोक जे डायबिटीसनं पीडित आहेत मित्रांनो, त्या पीडित लोकांचा एकच प्रॉब्लेम आहे की त्यांच्या शरीरातल्या पॅनक्रियाज मधल्या ज्या पेशी आहेत ह्या काय होतात, डॅमेज होत असतात मित्रांनो. तर ह्या डॅमेज झालेल्या ज्या सेल्स आहेत त्याला पॅनक्रियाटिक स्टेम सेल म्हणतात. तर त्या ज्या स्टेम सेल आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, जसं की अल्फा बीटा गॅमा सेल्स आहेत. ह्या 3 सेलला व्यवस्थित ठेवण्याचं काम मित्रांनो कोण करत असतं, तर ह्या पॅनक्रियाटिक स्टेम सेल करत असतात. ज्याचा फायदा काय होतो, रेग्युलेट ब्लड शुगर, म्हणजे तुमची शुगर लेवल ही व्यवस्थित ठेवण्याचं काम, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह एन्झाईम व्यवस्थित बनण्याचं काम, आणि इन्सुलिन लेवल म्हणजे पॅनक्रियाटिक फंक्शन व्यवस्थित ठेवण्याचं काम होत असतं. पण मित्रांनो तुम्ही समजून चाला की ही जी सेल्स आहेत ह्या सेल्स व्यवस्थित न झाल्यामुळं मित्रांनो शुगर रक्तामध्ये जास्त होते, आणि हे रक्तातली शुगर प्रत्येक अवयवामध्ये जाते. प्रत्येक म्हणजे केसापासून ते पायाच्या नखापर्यंत जात असते. जिथं गरज नाही तिथं जात असते आणि तिथला अवयव डॅमेज करत असते. त्यामुळे शुगरचा जो पेशंट आहे हा पेशंट शक्यतो शुगर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, पण मित्रांनो शुगर मेंटेन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि ह्या सेल्स बनवण्यासाठी काय झाली पाहिजे, मदत झाली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पहा रेनल स्टेम सेल, जसं की पॅनक्रियाटिक स्टेम सेल झाल्या तसं रेनल स्टेम सेल आहेत. तर ह्या रेनल म्हणजे काय, किडनीच्या ज्या स्टेम सेल आहेत तर ह्या काय करतात, रिजनरेट किडनी टिश्यू, त्याच्यानंतर किडनी फंक्शन व्यवस्थित, आणि सपोर्ट वेस्ट मटेरियल रिमूव्हल, म्हणजे काय, किडनीतून जे बाहेर पडतं ते जसं की ग्लुकोज पण बाहेर पडत असतं मित्रांनो, प्रोटीन पण बाहेर पडत असतं, त्या पद्धतीनं लघवी पण बाहेर पडत असते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग कुठले कुठले घटक आहेत, CO2 सारखा घटक मित्रांनो ऍड होत असतो, ॲमोनिया सारखा घटक ऍड होत असतो, क्रिएटिन, युरिक ऍसिड यासारखे जे घटक आहेत ते वेस्ट मटेरियल आहेत, तर ते बाहेर पडायला काय होतं, मदत होते. आणि ते जर नाही झालं किंवा कॅल्शियम सुद्धा जास्त प्रमाणामध्ये जर शरीरामध्ये झालं तर ते सुद्धा बाहेर पडायला काय होतं मित्रांनो, सुरुवात होते. आणि ते जर फंक्शन व्यवस्थित नाही झालं तर त्यांना किडनी स्टोन होतो. आणि किडनी स्टोन कुणाला होतो मित्रांनो, कॅल्शियमचा ज्यांना किडनी स्टोन होतो त्यांना मित्रांनो हाडाचा प्रॉब्लेम होतो, कारण त्यांच्या हाडामधलं कॅल्शियम लॉस व्हायला सुरुवात होते आणि ते किडनीच्या मदतीनं बाहेर पडत असते. त्यामुळं जास्त दूध पिणं ही चुकीचं आहे. ओके. तर मित्रांनो मग तुम्ही लक्षात घ्या, किडनीच्या ज्या ह्या सेल्स आहेत ह्या व्यवस्थित बनण्याकरता मित्रांनो काय होत असतं, रेनल स्टेम सेल असतात, म्हणजे काय, किडनी स्टेम सेल असतात, ह्या मदतीला ठरतात. मग ह्या जर व्यवस्थित बनल्या तर किडनीतून घाण व्यवस्थित सगळी बाहेर जाणार आहे, वेस्टेज बाहेर जाणार आहे, टॉक्झिन रिमूव्ह होणार आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स होणार आहे, म्हणजे काय, तुमच्या शरीरामध्ये जे इम्युनि सिस्टमसाठी वापरलं जातं, त्याच्यानंतर मेंटेन फ्लुइड बॅलन्स सुद्धा होणार आहे मित्रांनो, म्हणजे व्यवस्थित तुमच्या शरीरामध्ये पाणी कमी जास्त व्यवस्थित होणार आहे, जेणेकरून तुम्हाला हृदयविकारामध्ये जे हाय ब्लड प्रेशर झाल्यानंतर तुमच्या रक्तामध्ये पाणी जास्त होतं आणि लो ब्लड प्रेशर झाल्यानंतर तुमच्या रक्तामध्ये पाणी कमी होतं. तर मित्रांनो ती मेंटेन करण्याचं काम सुद्धा हे स्टेम सेल करणार आहे, हे जे रेनल स्टेम सेल आहे. त्याच्यानंतर पहा ॲडिपोज टिश्यू खूप महत्त्वाचा आहे. ॲडिपोज टिश्यू ज्या असतात मित्रांनो त्या पेशी कुठं कुठं असतात, तर त्या पेशी असतात मित्रांनो लिव्हरमध्ये, त्या पेशी असतात मसलमध्ये, त्या पेशी असतात हाडामध्ये, त्या पेशी असतात तुमच्या स्प्लीनमध्ये. ओके. तर त्या पेशी त्या टिश्यूला मेंटेन करण्याचं काम, त्याच्यानंतर रिजनरेट करण्याचं काम, त्याच्यामध्ये एनर्जी स्टोरेज करण्याचं काम, त्याच्यानंतर मेटाबॉलिझम व्यवस्थित करण्याचं काम मित्रांनो हे ॲडिपोज टिश्यू करत असतात. त्याच्यामध्ये स्टोर एनर्जी होते, ज्यावेळेस तुम्हाला एनर्जीची गरज आहे ती एनर्जी दिली जाते. पहा, जसं की एखाद्या व्यक्तीनं आदल्या दिवशी भरपूर खाल्लं पण दुसऱ्या दिवशी काहीच जेवायला नाही मिळालं तर तो लगेच मरत नाही. पहा, ह्याला कारण काय, की तुमच्या शरीरामध्ये स्टोरेज आहे, एनर्जी स्टोर आहे, तर ती बाहेर येत असते मित्रांनो. तर त्या स्टोरेजला थोडक्यात असं म्हटलं जातं की ग्लुकोज पासून ग्लायकोजन बनवणं, ग्लायकोजन पासून प्रोटीन बनवणं, प्रोटीन पासून फॅट बनवणं, आणि ही बनवणं ज्यावेळेस तुम्ही खात असता त्यावेळेस ही प्रोसेस बनत असते, आणि ज्यावेळेस तुम्ही
उपाशी राहत असतात त्यावेळेस फॅट पासून प्रोटीन बनणं, प्रोटीन पासून ग्लुकोज बनणं, ग्लायकोजन बनवणं आणि ग्लायकोजन पासून ग्लुकोज बनवणं आणि ग्लुकोज पासून एनर्जी बनवण्याचं काम मित्रांनो ह्या ॲडिपॉज टिश्यू करत असतात, ज्याच्यामुळं तुम्ही व्यवस्थित राहता. त्याच्यामुळेच मित्रांनो तुमचा मेंटेन इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी राहत असते. एखाद्या लहान मुलांमध्ये जर मित्रांनो डायबिटीस जन्मापासून त्यांना असेल तर त्याच्या ह्या ॲडिपॉज टिश्यू ह्या डॅमेज असतात पहा, कारण की त्यांचं इन्सुलिनच मित्रांनो बनत नाही, तर त्या ॲडिपॉज टिश्यू ह्या बनवायला मदत करतं ॲडिपॉज डिलिव्हर टेम सेल. तर अशा पद्धतीनं तुमच्या लक्षात आलं असेल हे टेम सेल कशा पद्धतीनं मदत करतंय, किती महत्त्वाचे रोल इथं प्ले होतात मित्रांनो. मग तुम्ही समजून चला की हे टेम सेल अशा पद्धतीने किती इम्पॉर्टंट आहे. पहा, एखाद्या मुलाची जर पूर्ण वाढ नसेल झाली तर त्याच्या ॲडिपॉज टिश्यू ह्या मित्रांनो काय असतात, कमजोर असतात. एखाद्या व्यक्तीमध्ये समजा रक्त बनत नाही तर त्यांच्या हाडातल्या टेम सेल असतात, लिव्हरच्या टेम सेल असतील, किडनीच्या टेम सेल असतील किंवा मसलच्या टेम सेल असतील, ह्या डॅमेज होत असतात. तर आणि ह्या ॲडिपॉज टिश्यू ह्या डॅमेज होत असतात. तर मित्रांनो त्या बनवण्याचं काम हे खूप महत्त्वाचं आहे. हे बनलंच पाहिजे त्या मुलांमध्ये. जर ती मुलं बनले नाहीत तर ती मुलं बुटकी राहतात. त्या मुलांमध्ये थोडक्यात जास्त करून काही मुलांमध्ये जास्त फॅट होती तर काही मुलं हडकुळी राहतात. त्याच्यानंतर काही मुलांमध्ये उशिरा बुद्धी जनरेट होते. काही मुलांमध्ये अगदी बोलणं सुद्धा, काही मुलं बघा चुचरच बोलतात, म्हणजे त्यांना व्यवस्थित बोलता येत नाही. त्याला कारण आहे त्यांच्या ज्या ह्या पेशी आहेत ह्या व्यवस्थित बनत नाहीत मित्रांनो, आणि त्या न बनल्यामुळं त्या मुलांची वाढ खुंटते. ओके, तर त्या खुंटलेल्या वाढला व्यवस्थित करण्याचं काम सुद्धा मित्रांनो ह्या ॲडिपॉज टिश्यू करत असतात. मग मला सांगा, लहान मुलांपासून ते 80-90-100 वर्षाच्या लोकांपर्यंत कोणताही आजार हो मित्रांनो, त्यांच्या कुठल्याही अवयवाला आजार हो, तर त्याला व्यवस्थित ठेवण्याचं काम मित्रांनो हे ॲडिपॉज टिश्यू करत असतात. मग मला सांगा, हे टेम सेल मला किती महत्त्वाचा आहे शरीरामध्ये, हा विषय खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर धरून चला की अशा पद्धतीचे हे जे विकार आहेत त्या विकारांना कंट्रोल करण्याचं काम हे टेम सेल करणार आहे. मग जी व्यक्ती व्यवस्थित आहे, म्हणजे जी व्यक्ती पूर्णपणे निरोगी आहे, त्यांचंच जर बनायला 120 दिवस ते 150 दिवस लागत असतील, तर मित्रांनो तुम्ही जर एखाद्या विकाराने, कुठल्याही विकाराने जर आजारी असाल तर नक्कीच हे तुम्ही 1, 2 वर्ष, 3 वर्ष तरी वापरलं पाहिजे पहा. कारण ह्या टेम सेल बनायला तेवढा वेळ लागतो, रिप्लेस व्हायला तेवढा वेळ लागतो, रिपेअर व्हायला तेवढा वेळ लागत असतो. तर चला मित्रांनो, आपण समर्थ सक्सेस लाईफचं काय करूयात, हे जे डबल टेम सेल आहे हे व्यवस्थित समजून घेऊयात. मित्रांनो, आज आपण बघणार आहे या टेम सेलमध्ये कुठले कुठले घटक वापरलेत की जेणेकरून तुमचे पाठीमागे जे मी 10 पॉईंट सांगितले त्या 10 पॉईंटसाठी उपयोगीला येणार आहे. खूप महत्त्वाचं आहे पहा. डबल टेम सेलमध्ये मित्रांनो हे ग्रीन ॲपल वापरलेला आहे. तर ग्रीन ॲपल मित्रांनो जास्तीत जास्त बाहेरच्या देशात बनतं ॲक्च्युली. तर ह्या ग्रीन ॲपलचं महत्त्व आहे मित्रांनो, तुमच्या पेशी रिजनरेट करण्याचं काम, ॲक्टिव्ह ठेवण्याचं काम, रिपेअर करण्याचं काम, रिजनरेट करण्याचं काम मित्रांनो ह्या टेम सेल करत असल्यामुळं तुमच्या बॉडीमध्ये कुठलीही पेशी डॅमेज होऊ द्या. आपली बॉडी पेशींना बनलंय. तुम्ही असं म्हणू नका की केस वेगळा पार्ट आहे, स्किन वेगळा पार्ट आहे, डोळे वेगळा पार्ट आहे. तर हे सगळे पार्ट वेगवेगळे आहेत, त्याच्या टेम सेल ह्या वेगवेगळ्या आहेत, पण त्या वेगवेगळ्या टेम सेलला रिपेअर करण्याचं काम, रिजनरेट करण्याचं काम, डॅमेज पेशींना रिप्लेस करण्याचं काम, डेड सेल झालेले आहेत. डेड सेल झाल्यामुळे ॲक्च्युली कॅन्सर होतो पहा. तुमच्या शरीरामध्ये कुठंही, म्हणजे कुठल्याही अवयवामध्ये तिथल्या जर पेशी जास्तीत जास्त डेड झाल्या, म्हणजे त्यांची संख्या प्रमाणापेक्षा जर जास्तीत जास्त बाहेर झाली तर मित्रांनो काय होतं, त्या पेशी डेड होतात आणि तिथं कॅन्सर होतो. ओके, मग एखाद्याच्या मेंदूमधल्या पेशी जर डॅमेज झाल्या तर त्याला मेंदूचा कॅन्सर होणार. एखाद्याच्या पोटातल्या पेशी जर डॅमेज झाल्या तर तिथं मोठाचे मोठा गोळा येतो पा पोटामध्ये. त्याच्यानंतर लिव्हर जर डॅमेज झाला तर
लिव्हरला काय होत असतं मित्रांनो, लिव्हर सोरायसिस होतो, तिथं गाठी तयार होतात. त्याच्यानंतर पॅनक्रियाजमध्ये म्हणजे डायबिटीसच्या विकारामध्ये, त्याच्यानंतर किडनी विकारामध्ये, स्किनच्या विकारांमध्ये, महिलांमध्ये सुद्धा मित्रांनो हा ब्रेस्ट कॅन्सर सारखा आजार होतो. त्याच्यानंतर पिशवीच्या कॅन्सर सारखा आजार होतो. पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर सारखा आजार होतो, कारण की तिथल्या ज्या पेशी आहेत ह्या डेड झाल्या, आणि डेड झाल्या त्याचा बंच बनला, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त डेड झाल्या, त्याच्यामुळं बंच बनला. तर त्या बंच जो झालेला आहे तो सुट्टा करून तुमच्या शरीरातून बाहेर काढण्याचं काम करतं, म्हणजे वेगवेगळा मोकळा करून तुमच्या शरीरातून बाहेर काढण्याचं काम मित्रांनो हे ॲपल करत असतं. त्याच्यानंतर हे रिच ऑक्सिडंट आहे, अँटीऑक्सिडंट आहे, जेणेकरून मित्रांनो तुमच्या शरीरात ऑक्सिजन जास्तीत जास्त देण्याचं सुद्धा काम करत असतंय. त्यामुळे मित्रांनो तुमच्या संपूर्ण बॉडीसाठी हे ॲपल टेम्सेल उपयोगी येतं. त्याच्यानंतर ग्रेप सीड, मित्रांनो हे जे सीड्स आहेत ॲक्च्युली हे तुमच्या शरीरामध्ये हायर अँटीऑक्सिडंटचं काम करतात. पहा, त्याच्यामुळे तुमचं फुफ्फुस व्यवस्थित राहतं. फुफ्फुसामध्ये म्हणजे द्राक्षेचा आकार हा फुफ्फुसात सारखा आहे. फुफ्फुसातल्या ज्या पेशी आहेत ह्या अशाच आहेत मित्रांनो, ज्या की डेड होत असतात. तर ही जी पेशी आहे ती ग्रेप सीड आहे. मग फुफ्फुसाला जर कुठलाही आजार झाला मित्रांनो, तर किंवा रक्त कमी पडलं, ऑक्सिजन लेवल लो झाली, तर तिथं ग्रेप सीड किंवा द्राक्षेचा ज्यूस सुद्धा मित्रांनो कामी येतो. तर ह्याच्यामध्ये अँटी इन्फ्लामेशन सुद्धा प्रॉपर्टी आहेत. कॅन्सर सारख्या आजारामध्ये काय होतं मित्रांनो, बॉडी सतत हीटवर असते, तर हीट कमी करण्याचं काम मित्रांनो हे ग्रेपसीड करत असतं. त्याच्यानंतर पोटाचे जे पेशी आहेत मित्रांनो, ह्याच्यामध्ये गॅस्ट्रिक सारखा प्रॉब्लेम होतो, तर त्या गॅस्ट्रिक प्रॉब्लेमला सुद्धा हे सीड्स काय करतात मित्रांनो, मदत करतात त्या ठिकाणी व्यवस्थित करायला. तर ह्या ज्या अँटी इन्फ्लामेमेंट जी प्रॉपर्टी आहे, म्हणजे हीट वाढणारी जी प्रोसिजर आहे, ह्याला कमी करण्याचं काम मित्रांनो हे ग्रेपसीड करत असतं. म्हणजे पोटातील पहा जी बारीक बारीक पोटाच्या आतमध्ये जी मी तुम्हाला म्हणलंय की बॅक्टेरिया असतात, गुड बॅक्टेरिया, ह्यांना हेल्प सुद्धा करण्याचं काम ही ग्रेप सीड करत असतात. त्याच्यानंतर ही जी गोजी बेरी आहे मित्रांनो, ही बेरी सुद्धा इम्युनी सिस्टम व्यवस्थित ठेवण्याचं काम करते. हायर अँटीऑक्सिडंट आहे, एनर्जी लेवल तुमची वाढवते, स्टॅमिना वाढवतं, हीट कमी करतं. त्याच्यानंतर ही तुमच्या डोळ्यासाठी, किडनीसाठी, लिव्हरसाठी आणि लंग्ससाठी उपयोगी येतं, म्हणजे फुफ्फुसासाठी उपयोगी येतं. त्याच्यानंतर हे अँटी एजिंग आहे, ज्यांचं वय हे जास्त दिसतं मित्रांनो, तर ते वय कमी करायचं, म्हणजे व्यवस्थित हाया वयामध्ये आणण्याचं काम, तरुण दिसण्यासाठी सुद्धा काम मित्रांनो हे गोजी बेरी करत असते. त्याच्यानंतर असाई बेरी मित्रांनो ही पॉवरफुल अँटी एजिंग आहे, स्किनला रिपेअर करण्याचं काम करणार आहे. तुमच्या स्किनला, लिव्हरला, किडनीला, मोठ्या आतड्याला, मेंदूला व्यवस्थित ठेवण्याचं काम मित्रांनो करतं, कारण की ह्याच्यामध्ये आयरन आहे, कॅल्शियम आहे, फायबर आहे, अँटीऑक्सिडंट आहे, व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, आणि काही शरीरासाठी लागणारे फॅटी ॲसिड सुद्धा याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळं तुमच्या शरीरामध्ये रेग्युलेट ब्लड शुगर करत असतात, इम्युनिटी बूस्टर ठेवण्याचं काम करत असतात, डायजेशन लेवल व्यवस्थित ठेवण्याचं काम करतात, ब्रेनला हेल्थ व्यवस्थित ठेवण्याचं काम करतात, गुड स्किनला व्यवस्थित ठेवण्याचं काम करतात. त्याच्यानंतर झोप व्यवस्थित देण्याचं काम करतात, वेट मॅनेजमेंट, वेट कमी करण्याचं सुद्धा काम करतात मित्रांनो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हाय कोरॅक व्हॅल्यू आहे, म्हणजे काय, ऑक्सिजन लेवल व्हॅल्यू ह्याच्यामध्ये जास्त आहे, जेणेकरून तुमच्या शरीरात ऑक्सिजन कमी झाला तर जसं की तुम्हाला गँग्रीन सारखा आजार होतो किंवा व्हेरिकोव्हेन सारखा आजार होतो, याच्यामध्ये सुद्धा उपयोगाला येतं. त्याच्यानंतर सीबक्टॉन बेरी, पहा ही सीबक्टॉन बेरी जी आहे ही कॅन्सरला कॅन्सर रिपेअर करण्याचं काम करते मित्रांनो. डायबिटीसमध्ये सुद्धा व्यवस्थित ठेवण्याचं काम करते, गॅस्ट्रिक प्रॉब्लेम सुद्धा व्यवस्थित ठेवण्याचं काम करते. त्याच्यानंतर जे डोळ्या पुढे सर्कल येतात ते व्यवस्थित ठेवण्याचं काम करतात. त्याच्यानंतर जी मसल लॉसचा जी मी मगाशी प्रॉब्लेम सांगितला, तर तो सुद्धा व्यवस्थित ठेवण्याचं काम करता. त्याच्यानंतर तुमच्या शरीरामध्ये आयर्न इन्क्रीज करतं. पहा काही लोक आयर्न इन्क्रीजची गोळी खातात, जसे झिंकची गोळी खात असतात, त्याच्यामध्ये आयर्न आणि फॉलिक ॲसिड असतं. तर मित्रांनो आयर्न आणि फॉलिक ॲसिड सुद्धा रिजनरेशन व्यवस्थित ठेवण्याचं काम करतात, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर ऑस्टोपोरोसिस कमी होतो, हार्ट अटॅक कमी होतो व स्ट्रोक कमी होण्याचं काम मित्रांनो ही सीबक्टॉन बेरी करत असते. ओके, तर ती सुद्धा आपल्या टेम्सेलमध्ये आहे. त्याच्यानंतर पहा
सगळ्यात महत्त्वाचं आहे हे मँगोस्टीन नावाचं जे हे फळ आहे. तर हे मँगोस्टीन जे आहे खूपच महत्त्वाचं आहे मित्रांनो, ज्याला हे ॲक्च्युली बाहेरचं फळ आहे, पण आपल्या भागामध्ये कोकम आहे पहा, कोकम. तर हे कोकम सारखंच ते फळ आहे आणि कोकमच आहे असं म्हटलं तरी चालेल. तर हे व्यवस्थित तुमच्या शरीराला सगळ्याच ह्याच्यामध्ये व्यवस्थित हायर अँटीबायोटिक आणि व्यवस्थित ठेवण्याचं काम मित्रांनो ते काय करत असतं, व्यवस्थित करत असतं. ओके. त्याच्यानंतर ब्ल्यूबेरीज पहा. ब्ल्यूबेरी हार्ट डिसीज व वजन मेंटेन करण्याचं काम करतं, खूप महत्त्वाचं आहे. तर ज्यांना डोळ्यांना दिसायचं कमी आहे, त्यांना व्हिजन त्यांचं मित्रांनो जर हे असेल, म्हणजे डोळ्यांना दिसणं कमी असेल, तर ते वाढवण्याचं काम, बेली फॅट कमी करण्याचं काम, हाडांना व्यवस्थित ठेवण्याचं काम, कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतासारखा आजार असेल, पोट व्यवस्थित साफ होत नसेल, त्याला व्यवस्थित ठेवण्याचं काम मित्रांनो ही ब्ल्यूबेरी करत असते. त्याच्यानंतर तुमची जी मेमरी आहे ती मेमरी इन्क्रीज करण्याचं सुद्धा काम करत असतं. हार्ट अटॅक कमी करण्याचं काम मित्रांनो ते करत असतात. त्याच्यानंतर कॅन्सर सेल ज्या डेड झालेल्या आहेत त्यांना रिमूव्ह करण्याचं काम सुद्धा करत असतं. त्याच्यानंतर ब्लड शुगर व्यवस्थित ठेवण्याचं काम करत असतं. त्याच्यानंतर त्यामुळं लघवी खूप होते आणि युरिनरी ट्रॅक व्यवस्थित होतं, म्हणजे काय, किडनी आणि प्रोस्टेट व्यवस्थित ठेवण्याचं काम मित्रांनो ब्ल्यूबेरी करत असते. अशा पद्धतीने ब्ल्यूबेरी सुद्धा आपल्या टेमसेलमध्ये वापरलेली आहे. त्याच्यानंतर पहा, सगळ्यात महत्त्वाचं आहे क्रॅनबेरीज. पहा, सगळ्यात जास्त हायर अँटीऑक्सिडंट जर कशात असतील तर मित्रांनो हे क्रॅनबेरीजमध्ये असतात. ह्या क्रॅनबेरीज मित्रांनो काय करत असतात, तुमची इम्युनी सिस्टम व्यवस्थित ठेवण्याचं काम, त्याच्यानंतर कॅन्सरपाशी लढण्याचं काम, त्याच्यानंतर इन्फ्लामेशन म्हणजे जास्तीत जास्त ताप येतो तर ती कमी करण्याचं काम मित्रांनो कमी करतात. हृदयविकार कमी करण्याचं काम करणार आहे. किडनी आणि ग्लॅड ब्लॅडर असेल किंवा युरिनरी ब्लॅडर असेल तर त्याचे प्रॉब्लेम कमी करण्याचं काम मित्रांनो ही क्रॅनबेरी करत असते. त्याच्यानंतर मेंटेन हेल्थ असेल, बोन स्ट्रॉंग करण्याकरता असेल, रिजनरेट स्किन करण्याकरता असेल, वेट लॉस करण्याकरता असेल किंवा एजिंग प्रोसेस फास्ट ज्यांची असते त्यांना स्लो करण्याचं काम सुद्धा मित्रांनो ही क्रॅनबेरी करत असते. ह्याची जी कॅप्सूल आहे, ज्यांना जास्त आजार आहेत त्यांनी 2 कॅप्सूल मित्रांनो काय करायचे, त्या जेवणानंतर अर्ध्या तासांनी किंवा 1 तासानं ही कॅप्सूल फोडायचे. म्हणजे जी आपली जी कॅप्सूल आहे ती 800 मिलीग्रॅमची आहे. तर ही कॅप्सूल ज्यांना आजार जास्त आहे त्यांनी 2 कॅप्सूल जेवणानंतर ह्या जिभेवर टाकायचे. ते पहा, जिभेवर टाकायचे ते, त्याच्यामध्ये लाळ जास्तीत जास्त मिक्स करायचे. लाळ जास्तीत जास्त मिक्स करायचे, मी शब्द लय महत्वाचा वापरलाय, लाळ जास्तीत जास्त त्या पावडरीमध्ये मिक्स करायचे. 1 मिनिट 2 मिनिटं ते पावडर तशीच जिभेवर ठेवायची, त्याच्यात लाळ जास्तीत जास्त मिक्स करायचे मित्रांनो. आणि ते लाळ जेवढी जास्तीत जास्त मिक्स होईल त्याच्यानंतर प्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो एखादा घोट फक्त पाण्याचा प्यायचा आहे, पण शक्यतो लाळच प्यायची मित्रांनो. आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर मात्र मित्रांनो तुम्हाला नॅचरली तहान लागणार आहे, त्यावेळेस 1 लिटर, अर्धा लिटर, 1.5 लिटर नक्की तुम्ही पाणी प्या. ओके. तर अशा पद्धतीने ज्यांना जास्त आजार आहे त्यांनी 2 कॅप्सूल सकाळी, 2 कॅप्सूल संध्याकाळी, ह्या जेवणानंतर, पहा शब्द खूप महत्वाचा आहे, जेवणानंतर ह्या जिभेवर लाळेमध्ये टाकून मिक्स करून खाल्ल्यानंतर मित्रांनो त्यांना कोणत्याही आजारासाठी, मी काय म्हणलंय, कोणत्याही आजारासाठी तुम्ही देऊ शकता मित्रांनो. त्यांचं वजन रिड्यूस होणार आहे, वजन कमी होणार आहे, त्यांचा कॅन्सर कमी होणार आहे, त्यांचा बाकीचे सगळे त्वचेचा आजार असेल, मसलचा आजार असेल, हाडाचा आजार असेल, रक्ताचा आजार असेल, लो बीपी असेल, हाय बीपी असेल, हा कमी व्हायला मदत होणार आहे. तर ही गोष्ट तुम्ही जास्तीत जास्त समजून चला. ओके. तर अशा पद्धतीचा हा टेमसेलचा संपूर्ण व्हिडिओ मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.